नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. अमेरिका आणि इराण यांच्यात अखेर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक दिवसापासून संपूर्ण जगाचं लक्ष या निर्णयाकडे लागलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी इराणला कठोर इशारा देत डेडलाईन दिली होती. ही मुदत संपण्यास अवघा 1 तास बाकी असताना दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केला. हा युद्धविराम सध्या 2 आठवड्यासाठी लागू असणार आहे. या करारानुसार इराणने महत्त्वाचा समुद्री मार्ग स्टेट ऑफ होर्मुझ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यास सहमती दर्शवली आहे. यापूर्वी इराणने या मार्गावरील हालचालींवर नियंत्रण ठेवलं होतं, ज्यामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला होता. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष सुरू होता. आता युद्धविरामानंतर परिस्थिती सुधारण्याची आशा व्यक्त केली जात आहे. इराणने अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केलं आहे. या चर्चेची सुरुवात शुक्रवारपासून पाकिस्तान येथे होणार असून युद्धविराम कायम ठेवणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. या करारामध्ये पाकिस्ताननं मध्यस्थाची भूमिका बजावल्याचं दिसत असलं तरी चायना या हस्तक्षेपामुळेच हा करार शक्य झाला अशी माहिती मिळत आहे. या युद्धविरामामुळे मध्यपूर्वेत पुन्हा शांततेची आशा निर्माण झाली आहे आणि जागतिक पातळीवर दिलासा व्यक्त केला जात आहे. युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर इराणने सर्वप्रथम शाहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांचे शांततेच्या प्रयत्नासाठी आभार मानले आहेत. इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीची प्रशंसा करत अमेरिका इराण संघर्ष थांबवण्यासाठी संवादाचा मार्ग स्वीकारल्याचं सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणचा प्रस्ताव मान्य केल्याचे वृत्त आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं स्पष्ट केले की हल्ले थांबले तर इराणकडूनही कोणतीही सशस्त्र कारवाई होणार नाही. मात्र कोणतीही चूक झाल्यास ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ येथे जहाजांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष ठेवण्याचं इराणने जाहीर केलं आहे. भारताने या संघर्षात तटस्थ भूमिका घेत शांततेचं आवाहन केलं. भारताच्या कूटनीतीमुळे भारतीय जहाजांना अडथळा आला नाही. तसेच भारतीय नागरिकांकडून पाठवलेल्या मदतीबद्दल इराणने आभार व्यक्त केले आहेत. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. युद्धाची शक्यता, प्रादेशिक अस्थिरता आणि विशेषतः स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद होण्याच्या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या किमती झपाट्यानं वाढल्या होत्या. हा जलमार्ग जगातील सुमारे 20% तेल आणि LNG पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्या 2 आठवड्यांच्या युद्धविराम कराराची घोषणा करण्यात आली असून त्यामुळे जागतिक बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे. या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. 8 एप्रिल रोजी ब्रेंट क्रूड तेलाची किंमत सुमारे 15.19% घसरून प्रति बॅरल $92.67 आली. तर WTI क्रूडची किंमत 15.2% कमी होऊन प्रति बॅरल $96.3 झाली. तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूडने $100चा टप्पा ओलांडला होता. मात्र आता किमतीत घट दिसून येत आहे. या घसरणीमागील प्रमुख कारण म्हणजे स्टेट ऑफ होर्मुझ पुन्हा उघडण्याचा निर्णय आहे. इराणने समुद्रधुनी तात्पुरती सुरू ठेवण्यास सहमती दर्शवल्यामुळे जागतिक तेलपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ऊर्जा बाजारात काही प्रमाणात स्थैर्य परत येण्याचे संकेत मिळत आहेत. इराण आणि अमेरिकेसह इस्रायल यांच्यात महिनाभरापासून अधिक काळ सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धाचा अखेर तात्पुरता शेवट झाला आहे. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर तणाव कमी होण्याच्या चिन्ह दिसत आहेत. या घडामोडींचा थेट परिणाम जागतिक बाजारावर, विशेषतः सोन्या चांदीच्या दरावर झाला आहे. सुरक्षित गुंतवणुकीचं साधन मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतीत मोठी वाढ नोंदवली गेली. स्पॉट गोल्डचे दर 2.3ने वाढून $4,811.66 प्रति औंसवर पोहोचले. तर अमेरिकी गोल्ड फ्युचर्स 3.3%ने वाढून $4,840.20 पर्यंत गेले. यापूर्वी मंगळवारी सोन्याच्या दरात सुमारे 1.2%ने वाढ झाली होती. गुंतवणूकदारांनी युद्धविरामाच्या बातमीमुळे दिलासा घेत बाजारात पुन्हा खरेदी वाढवली, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत तेजी आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत. पक्षातील कामगिरीवर आता कडक नजर ठेवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट आदेश आहेत. जे पदावर आहेत त्यांना काम करतात तेच राहतील. काम न करणाऱ्यांना पदावरून काढलं जाईल. मागील आठवड्यात पुण्यात शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली होती आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संदेश देण्यात आला आहे की आता कामाची गुणवत्ता महत्त्वाची आहे. केवळ निधीसाठी येणाऱ्यांना दूर केलं जाईल. सध्या निवडणुका 3 वर्षासाठी नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं लक्ष पक्ष संघटना वाढीसाठी आणि मतदार यादीवर काम करण्यासाठी आहे.
प्रत्येक गाव आणि प्रत्येक मतदार यादीवर शिवसेनेला पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे 2 मंत्र्यावर नाराज असल्याचं देखील चर्चा होती. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपेक्षित कामगिरी काही मंत्र्यांकडून झाली नाही. तरीही पक्षात नाराजी नाट्य नको म्हणून फेरबदल केले नव्हते. परंतु जिल्हा परिषदेपूर्वी शिंदेंनी मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत दिले होते. भोंदू अशोक खरात याच्या विरोधात अनेक महिला पुढे येत आहेत आणि लैंगिक शोषणाच्या एकूण 19 तक्रारी SITकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याच्यावर ऊर्जा, पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली महिलांना फसवून लैंगिक शोषण केल्याचा आणि प्रसादात उत्तेजक औषध वापरल्याचा आरोप आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात 12 गुन्हे दाखल झाले आहेत. आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असून पोलीस कोठडी संपत आहे. पुढील गुन्ह्यासाठी पोलीस ताबा मागण्याची शक्यता आहे. सुरक्षा कारणास्तव सुनावणी ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये काल झालेल्या 11 ओव्हरच्या सामन्यात राजस्थान रॉयलनं मुंबई इंडियन्सच्या 27 धावांनी पराभव केला. रियान परखच्या नेतृत्वाखाली राजस्थाननं 151 धावांचं मुंबईसाठी आव्हान ठेवलं होतं. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांच्या जोरावर राजस्थानने धावसंख्या सहज गाठली. मुंबईच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी निराशा केली. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या लवकर बाद झाले. नमन धीर आणि शेरपन रुदरफोर्ड यांनी प्रत्येकी 25 धावा केल्या. मात्र इतरांनी साथ न दिल्यानं मुंबईची पारी फक्त 123 धावांवर थांबली. यासह राजस्थानने सलग 3रा विजय नोंदवत विजय हॅट्रिक पूर्ण केली. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.